नमस्कार, मी सुवर्ण जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात बघणार आहोत. अमेरिकेच्या मिनेसोटा राज्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला. नॉर्थ डकोटाच्या डाल्टन जवळ या वादळामुळे एका फार्म हाऊसचं मोठं नुकसान झालं. या वादळामुळे 2 जण जखमी झाले असून काही घरांचं नुकसान झालंय. हवामान विभागानं वादळाचा आधीच इशारा दिला असल्यानं मोठं नुकसान टळलं. जपानच्या दक्षिण भागात पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झालाय. नागोनो आणि गिफू या भागात मोठ्या संख्येने लोक पर्यटनासाठी येत असतात. या भागाला पुराचा तडाखा बसल्याने अनेक पर्यटकही अडकून पडलेत. नागोनो या पर्यटन स्थळाला जोडणारा मुख्य रस्ता वाहून गेल्यानं 300 पेक्षा जास्त पर्यटक अडकून पडलेत. दक्षिणेकडील जपानमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आता बचाव कार्याला वेग आलाय. इथं दरड कोसळून त्याखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते. या बेपत्ता व्यक्तींचा शोध प्रशासनानं सुरू केलाय. अनेक घरं दरडीखाली गाडली गेली असून मातीचा ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. अमेरिकेतील अभिनेत्री नाया रिवेरा ही कॅलिफोर्नियातील एका तलावात बेपत्ता झाली आहे. पीस लेकमधील तलावात रिवेरानं एक बोट भाड्यानं घेतली होती. यानंतर खूप वेळ झाला तरी ती परत आली नाही. त्यामुळे बचाव पथकानं तिचा शोध सुरू केला. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या माध्यमातून शोध घेणाऱ्या पथकाला अद्याप रिवेरा सापडलेली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतरच युरोपातील सर्वात भयंकर हत्याकांड म्हणून बोस्नियातील यादवीकडे पाहिलं जातं. 1992 साली बोस्नियाच्या सर्ब सैन्यानं मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार केले. अनेक महिलांवर अत्याचार करण्यात आले तर 8000 पेक्षा जास्त मुस्लिमांना ठार करण्यात आलं. या सगळ्यांचे मृतदेह एक मोठा खड्डा खणून पुरण्यात आले होते. या हत्याकांडातील आपल्या प्रियजनांना श्रद्धांजली देण्यासाठी नागरिक दरवर्षी 11 जुलैला स्मशानभूमीत एकत्र जमतात. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरामध्ये कोरोनाचे आणखी 165 रुग्ण आढळले. हे सगळे रुग्ण एका स्थानिक शाळेशी संबंधित आहेत. या शाळेतील 113 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनानं संबंधित कर्मचारी आणि व्यक्तींना क्वारंटाईन केलं आहे. चीनच्या आन्हुई या प्रांतातील राष्ट्रीय महाविद्यालयासाठीची प्रवेश परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. चीनी भाषा आणि गणित या 2 विषयांची ही परीक्षा होती, पण मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थ्यांना पोहोचणं अशक्य झाल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीफन बिगुन यांनी दक्षिण कोरियाचे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलचे नवे अध्यक्ष सुहून यांची भेट घेतली. ही बैठक दक्षिण कोरियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्याचा भाग आहे. बिगुन यांनी उत्तर कोरियाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सोलच्या या भेटीनंतर बिगुन टोकियोला रवाना झाले. हाँगकाँगच्या कस्टम्स प्रमुख तांग यांनी सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संरक्षणासाठी असलेल्या कार्यालय उघडण्याचं समर्थन केलंय. राष्ट्रीय सुरक्षेविषयीच्या कायद्याची स्थिरपणे अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारचं कार्यालय गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. या कायद्यामुळे शहरात शांतता प्रस्थापित होईल आणि समाजविघातक घटकांवर कारवाई करणं सोपं होईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. हाँगकाँगबरोबर प्रत्यार्पणाचा करार रद्द करत असल्याची घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली आहे. तसंच हाँगकाँगच्या रहिवाशांना व्हिसाही 2 ते 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात येत असल्याचं ते म्हणाले. हाँगकाँगमधील निर्वासितांबाबत लवकरच नवीन धोरण बनवण्यात येणार असल्याचं मॉरिसन यांनी सांगितलं. चीननं नागरिकांवर हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लादल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हाँगकाँगमधील कॅसिनो टायकून स्टॅनले हो यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार एकत्र जमले होते. मे महिन्यात वयाच्या 98व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं, पण कोरोना संसर्गामुळे त्यांचा अंत्यविधी अद्याप संपन्न झाला नव्हता. आता त्यांचा अंत्यविधी लवकरच पार पडणार असून त्याची तारीख जाहीर करू असं कुटुंबियांनी सांगितलंय. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. या व्हायरसची उत्पत्ती नेमकी कशी आणि कुठून झाली याचा तपास शास्त्रज्ञांकडून करण्यात येतोय. हा व्हायरस उगम चीनमध्ये झाला नसावा असा दावा इथे शास्त्रज्ञ करतायत. जगात वुहानमध्येच कोरोनाचे रुग्ण प्रथम आढळले होते. पोलंडच्या निवडणुकीमध्ये युरोपमधील महत्त्वाची निवडणूक म्हणून पाहिलं जात आहे. पुराणमतवादी विरुद्ध उदारमतवादी अशी सरळ लढत इथं आहे. तत्कालीन अध्यक्ष आंद्रेस टुडो हे राष्ट्रवादी आणि पुराणमतवादी म्हणून ओळखले जातात, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वॉर्साचे हे महापौर रफाल ट्राझकोव्स्की यांची उदारमतवादी म्हणून ओळख आहे. दुदा यांनी LGBT समुदायाला विरोध हा आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आहे.
अण्वस्त्र नियंत्रण कराराचं नूतनीकरण करण्यासाठी अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेल्या चर्चेत सहभागी होण्याबाबत चीन उदासीन असल्याचं दिसून येत आहे. 2010 मध्ये झालेल्या कराराचा विस्तार करण्याचा प्रयत्न करण्याकरता अमेरिका आणि रशियानं गेल्या महिन्यामध्ये चर्चा सुरू केली होती. पुढील वर्षी कराराची मुदत संपेपर्यंत अमेरिकेनं चीनवर या कराराचं नूतनीकरण करण्याच्या चर्चेत सामील होण्यासाठी दबाव आणला. अण्वस्त्र निर्मूलनाची अमेरिकेची प्रक्रिया दुटप्पी असल्याचा आरोप चीननं केला आहे. अमेरिकेतल्या ओरेगॉन या राज्यातील पोर्टलँड डाऊनटाऊन भागात हिंसक आंदोलनामुळे 23 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज बांधण्यात आलाय. हिंसक आंदोलनामुळे अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. या आंदोलनांमुळे इथले अनेक व्यावसायिक दुकानदार काही दिवस दुकानं बंद ठेवणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी लिबियामध्ये शांतता नांदावी याकरता प्रयत्न सुरू केले आहेत. इथं शांतता नांदण्यासाठी युद्ध करणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं युनोनं म्हटलंय. लिबियाच्या तेल समृद्ध क्रिसेंट या प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी आता हिंसाचार वाढू लागल्याचं निरीक्षण गुटेरेस यांनी वर्तवलंय. कोरोना संसर्गासंदर्भात पुन्हा लॉकडाऊनच्या सरकारच्या योजनेला विरोध दर्शवण्यासाठी सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये आंदोलन करण्यात आलं. अध्यक्ष अलेक्झांडर विकिक यांच्या योजनेला विरोध दर्शवताना आंदोलकांनी संसदेच्या इमारतीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, तर दक्षिण सर्बियातील नीस शहरातही हिंसक आंदोलन करण्यात आलं. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. सलग दुसऱ्या दिवशी आंदोलकांकडून शहराच्या अनेक भागात हिंसाचार सुरू आहे. सार्वजनिक वस्तूंची तोडफोड करत पोलिसांवर दगडफेक करण्यात येते. सर्बियाचे गृहराज्यमंत्री नेबुब्जा स्टेफानोविक यांनी या हिंसाचाराचा निषेध करत नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं. रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम या फाउंडेशननं यंदाचा 35वा फेम इंडक्शन सोहळा थेट प्रदर्शित करणार असल्याचं जाहीर केलंय. रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम 2020 इंडिक्टी क्लासमध्ये डेफेमोड, डुबी ब्रेटर्स, विटनी ह्यूस्टन अशा विविध व्यक्तींचा समावेश आहे. कार्यक्रमाची परंपरा सुरू होण्याबरोबरच सहभागी व्यक्तींचं आरोग्यही महत्त्वाचं असल्यानं यंदा निव्वळ थेट प्रक्षेपणच करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष जॉन सायक्स यांनी म्हटलंय. अमेरिकेतील विकॉन्सिन या प्रांतातल्या कॅलेडोनिया या भागात एका घराला आग लागली होती. आग लागली तेव्हा घरात कुणीही नव्हतं, मात्र आगीत घरामध्ये असलेला कुत्रा अडकून पडला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं दाखल होत या आगीवर नियंत्रण प्रस्थापित करत कुत्र्याची सुखरूप सुटका केली. आगीत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाही. आयव्हरी कोस्टच्या सत्तारूढ पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अम्माडू गॉन कौलिबली यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. फ्रान्समध्ये 2 महिन्यांच्या वैद्यकीय उपचारानंतर ते मायदेशी परतत होते. कोलिबली यांच्या निधनानं आगामी अध्यक्ष निवडणुकांबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आता अध्यक्षपदासाठी प्रतिनिधित्व कोण करणार याची चिंता निर्माण झाली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी मास्क घालावा असं आवाहन सिनेटचे नेते मिच मॅककॉनेल यांनी केलेलं आहे. केंटुकी इथं बोलताना ते म्हणाले की नागरिक मास्क घालत नसल्यामुळे संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर नागरिकांनी केल्यास याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अभिनेता जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांनी लंडनमधल्या कोर्टात हजेरी लावली. पत्नीला मारहाण करणारा अभिनेता अशा आशयाचा एक लेख ब्रिटिश टॅब्लॉइड द सनमध्ये लिहिण्यात आला होता. या नियतकालिकाविरोधात डेप यानं कोर्टात दावा दाखल केलाय. या लेखामुळे आपली बदनामी झाली असल्याचा आरोप डेप यांनी केला आहे. वंशवाद विरोधी चळवळ करणाऱ्यांनी अमेरिकेतील अनेक पुतळे काढून टाकण्याची मागणी केली. यानंतर रिचमंड भागात असलेले कॉन्फेडरेट सैनिक आणि नाविकांचे पुतळे प्रशासनाकडून काढून टाकण्यात आले. शहराच्या लिबी हिल या भागामध्ये 1894 मध्ये हे स्मारक तयार करण्यात आलं होतं. रिचमंडचे महापौर लेवार स्टोनी हे सगळे पुतळे काढून टाकण्याचे आदेश 1 जुलैला त्यांनी दिले होते. अमेरिकेतील शिकागो ॲक्वेरियममध्ये पेंग्विनची नवी जोडी दाखल झाली आहे. इझी आणि डार्विन असं या पेंग्विनचं नाव आहे. ॲक्वेरियम सध्या पर्यटकांकरता बंद असलं तरी ते लवकरच सुरू होण्याची योजना असल्याचं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सचे सुमारे 36,000 कामगारांची कपात करण्यात आल्याचं ठरवण्यात आलंय. निर्बंधांमुळे कंपनीचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढला असून तो कमी करण्यासाठी नाईलाजास्तव हे पाऊल उचलण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एप्रिलच्या मध्यापासून हवाई प्रवासात 95% इतकी घसरण नोंदवण्यात आल्याचं एअरलाइन्स प्रवक्त्यांनी सांगितलं.
किर्गिस्तान देशाची आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्गावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी झगडताना दिसते. इथं व्हेंटिलेटर आणि डॉक्टर्सची कमतरता भासत असून काही ठिकाणी चाचणी थांबवण्यात आली आहे. सगळी रुग्णालयं भरली असून शाळा आणि स्टेडियमचं रूपांतर कोविड रुग्णालयामध्ये करण्याची योजना प्रशासनानं आखली आहे. पूर्व लंडनमध्ये एक भलीमोठी क्रेन अपार्टमेंट्सच्या ब्लॉकवर जाऊन कोसळली. या दुर्घटनेमध्ये 20 घरांचं मोठं नुकसान झालंय तर 2 जण जखमी झालेत. क्रेन दुर्घटनेचं नेमकं कारण काय याचा तपास केला जातोय. जपानमधील अनेक प्रसिद्ध मंगा कलाकारांची घरं पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. राजधानी टोकियोमधील अॅनिमेशन प्रेमींमध्ये डोरेमॉनचे निर्माता फुजिमोटो हिरोशी आणि ऑस्ट्रा बॉय निर्माता तेजुका ओसोमू यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांची घरं आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. या निर्मात्यांच्या घरांचं रूपांतर संग्रहालयात करण्यात आलं असून त्याला मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देत आहेत. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी माजी अध्यक्ष किम इल सुंग यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली त्यांना अर्पण केली. सुंग यांच्या मृत्यूच्या 26व्या पुण्यतिथीनिमित्तानं त्यांनी इथं ही भेट दिली. देशाचे संस्थापक म्हणून किम इल सुंग यांची अद्यापही इथं पूजा केली जाते. यावेळी देशभरात सुंग यांच्यावर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियातील सिडनी इथल्या प्राणीसंग्रहालयामध्ये कोयला प्राण्यानं एका पिलाला जन्म दिला होता. या पिलाला प्रथमच पर्यटकांसमोर आणण्यात आलं. या पिलाचं आरोग्य चांगलं असून इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं नामकरण जॅस्पर असं केलं आहे. ब्रिटनच्या आरोग्य सेवा यंत्रणेनं वैद्यकीय उपचारांविषयी दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे शेकडो महिला आणि त्यांच्या बाळांना नव्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मॅरी ल्योन यांनी केलाय. अनेकांना शारीरिक विकृतींशी संबंधित समस्या निर्माण झाल्या असून कोरोना संसर्गादरम्यान आरोग्य यंत्रणेचं दुर्लक्ष झालं आणि याला कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच गुंतागुंतीच्या समस्यांमुळे गर्भपाताचं प्रमाणही वाढल्याचं त्या म्हणाल्या. क्युबाची राजधानी हवानामध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याचं दिसून येत आहे. इथल्या नागरिकांनी संसर्ग आटोक्यात आणण्याकरता सरकारने केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलंय. सरकारकडून या संसर्गादरम्यान ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतल्याचं सेवानिवृत्त परिचारिका फेरिडिया रोजस यांनी सांगितलं. निवृत्ती वेतनधारकांना मूलभूत वस्तूंचं होम डिलिव्हरी तसंच इतर गरजांकडे सरकारनं काटेकोरपणे लक्ष दिल्यानं वृद्धांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सराजेवो या ठिकाणची डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाच्या मागणीसाठी संप पुकारलाय. या संपामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. तर नागरिक सरकारनं दिलेले नियम पाळत नसल्यानं रुग्णांची वाढ होतीये असं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. अनेक जण मास्क न घालता फिरत असून सामाजिक अंतराच्या नियमाचंही उल्लंघन करतात किंवा त्याची पायमिल्ली करतात असा आरोप सरकारनं केला आहे. स्लोव्हेनियन पंतप्रधान जेनेज जानसा यांनी युरोप खंडामध्ये व्हायरसच्या घटनांचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल ॲप्लिकेशन तयार करणार असल्याचं गरज आहे असं म्हटलंय. युरोपमध्ये पर्यटन उद्योग सुरू राहण्यासाठी हे डिजिटल ॲप्लिकेशन महत्त्वाचं ठरू शकतं असं त्यांनी म्हटलंय. हंगेरीच्या एका व्यासपीठावर बोलताना त्यांनी हे मत नोंदवलं. फिलिपिन्समध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं 50,000चा आकडा पार केलाय. ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. अध्यक्ष दुतार्ते हे निर्बंध पुन्हा लादण्याच्या विचारात असले तरी अर्थव्यवस्था कशी सावरायची याचाही विचार त्यांना करावा लागणार आहे. या दुहेरी कोंडीतून बाहेर पडण्याची कसरत अध्यक्ष दुतार्ते यांना करावी लागणार आहे. हाजिया सोफियाचं रूपांतर पुन्हा मशिदीत करण्याच्या तुर्कीच्या संभाव्य निर्णयाचा रशियाकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तुर्कीचे संस्थापक धर्मनिरपेक्ष मुस्तफा कमल अततुर्क यांच्या मूळ हेतूला हरताळ फासणारा हा निर्णय असेल असं रशियानं म्हटलंय. अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानं तुर्कीवर वाईट परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. चीनच्या वार्षिक राष्ट्रीय महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला. हुबेई प्रांतात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक विद्यार्थी अडकून पडलेत. या विद्यार्थ्यांना बचाव पथकानं सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय. पोलीस अग्निशमन दलाचे कामगार स्वयंसेवकांच्या मदतीनं या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यात आलं. 1 जुलै रोजी जर्मनीनं ईयूच्या बैठकीचं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यानंतर बेल्जियम इथं प्रथमच ईयूच्या सभेत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी भाष्य केलं. कोरोना संसर्गामुळे संकटात सापडलेल्या देशांना कशाप्रकारे मदत करता येईल याचा आढावा ईयूकडून घेतला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक देश संकटात सापडले असले तरी त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्वसमावेशक योजना तयार करू असा विश्वास मर्केल यांनी व्यक्त केला. जर्मनीनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर WHOनं केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. WHOच्या कार्याला पाठिंबा आणि पुरेसा निधी मिळावा हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं जर्मनीनं म्हटलंय. अमेरिकेची माघार ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्यासाठीचा एक मोठा धक्का असल्याचं जर्मन सरकारच्या प्रवक्त्या मार्टिना फिन्स यांनी म्हटलंय. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटा ब्रेक. लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
पुढच्या वेगवान बातम्यांकडे. इटली आणि स्पेन या दोन देशांना कोरोनाचा मोठा फटका बसला होता. आता कोरोनातून सावरणाऱ्या या दोन्ही देशांनी नुकसानीतून स्वतःला सावरत करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा सुरू केली आहे. तसंच ईयून या दोन्ही देशांना अधिक मदत देण्यात यावी यासाठी मोर्चेबांधणीही करण्यात येते. आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या मदतीसाठी मोठं पॅकेज मिळावं अशी अपेक्षा या देशांची आहे. इटलीच्या कोस्टगार्डनं गेल्या आठवड्यामध्ये लिपारी बेटाजवळ दुर्मिळ अशा 8 स्पर्म वेलला पाहिलं. समुद्री प्रदूषणामुळे हे वेल इथं फारच कमी दिसून येऊ लागलेत. 26 जून रोजी याच भागात तटरक्षक दलानं मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या वेलची सुटका केली होती. वेलची इथं वारंवार उपस्थिती, ज्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. युक्रेनच्या लुहान्स्क या प्रदेशामध्ये लागलेल्या मळव्यात काही लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक घरं जळून खाक झाली. 6 जुलैला या जंगलात मळवा लागला होता. स्मोल्यानिवोवा या गावामध्ये 23 घरं जळून खाक झाली आहेत. 5 जणांचा मृत्यू झालाय, 1 जण बेपत्ता आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारनं हा निर्णय घेतलाय. मास्क न घातलेल्या अनेकांना पोलिसांनी प्रवास करण्यापासून रोखलं. सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अनेक निर्बंध घालण्यात आले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचा कमांडर जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी लेबनॉनचा दौरा केला. यावेळी त्यांनी अध्यक्ष आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. लेबनॉनची सुरक्षा, स्थिरता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मॅकेन्झी यांनी लेबनॉनमध्ये सेवा बजावत मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन लोकांच्या स्मृतीस्थळालाही भेट दिली. अमेरिकन सैन्याच्या एका वरिष्ठ कमांडरच्या लेबनॉन दौऱ्यामुळे राजधानी बैरूतमध्ये आंदोलन करण्यात आलं. हिजबुल्ला संघटनेच्या समर्थकांनी बैरूतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर आंदोलन केलं. लेबनॉनमध्ये अमेरिकन हस्तक्षेप थांबावा आणि प्रस्तावित इस्रायलची वेस्ट बँक योजना रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली. भारतासोबत नाहक वैर निर्माण करणाऱ्या नेपाळच्या पंतप्रधानांवर आता राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. त्यांच्याच पक्षातील सहकाऱ्यांकडून ओली यांनी राजीनामा द्यावा असा दबाव टाकला जातोय. ओली यांच्यामुळे देशात चीनचा हस्तक्षेप वाढत असल्याची टीका त्यांनी केली. चीनी हस्तक्षेपामुळे नेपाळचं अस्तित्व संकटात सापडू शकतं अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या युरोपमधील सर्वात भयंकर हत्याकांडाच्या स्मरणार्थ सुमारे 100 लोकांना शांतता मार्च काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. बोस्नियामधील जंगलांमधून 2 दिवसाचा हा शांतता मोर्चा काढण्यात आला आहे. 100 किलोमीटर मार्गावरून काढण्यात येणाऱ्या या मोर्चाद्वारे शांततेचं आवाहन करण्यात येईल. मध्य चीनमध्ये पूर ओसरल्यानंतर आता भूस्खलन झालेल्या भागात शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. हुबेई प्रांतातील हुआंगमेई काउंटी या भागात दरड कोसळून त्याखाली अनेक जण दाबले गेल्याची भीती व्यक्त होते. यातील 40 जणांची सुटका करण्यात आली असून आणखी 9 जण अडकले असल्याची भीती आहे. 2 वेळचा जागतिक स्नोबोर्ड चॅम्पियन आणि हिवाळी ऑलिम्पियन पदक विजेता अलेक्स पुलिन ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टवर मासेमारी करताना बुडालाय. पुलिन याला किनाऱ्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून तातडीनं पाण्यातून बाहेर काढण्यात आलं, पण रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या वेगवान घडामोडींसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.